प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये जबरदस्त टर्निंग पॉइंट येणार आहे. आता मात्र पूजाचा घाणेरडा डाव समजल्यावरती इकडे कृष्णा पेटून उठणार आहे. स्वतःच्या प्रेमाला प्राधान्य देत तिने आता जयकांत आणि पूजा या दोघांचं लग्न लागलंय. ॲक्च्युली जयकांतने आता मात्र मोठा डावच रचलेला असतो पूजाला मिळवण्यासाठी. आणि ज्या वेळेला जयकांत आणि पूजा या दोघांचं लग्न झालंय, सुंठी वाचून खोकला जात आता इकडे लगेचच आपली कृष्णा ही आता दोघं जण दुष्यंत आणि कृष्णा एकत्र आलीत. आता हिचं लग्न कसं ठरवलंय, अख्ख्या गावासमोर पूजा आणि जयकांत यांचं नातं कशा प्रकारे आलंय आणि त्या अख्ख्या गावासमोर स्वतः आता इकडे म्हणजे स्वतः सगळे अधिकार हातात घेत कृष्णेने जयकांत आणि यांचं लग्न लावण्याचा जबरदस्त निर्णय घेतलाय. प्रेक्षकांनो, नक्की काय झालंय, गावकऱ्यांनी या लग्नाला फोर्स का केलाय आणि या लग्नामुळे आता आपले दोन म्हणजेच आपले राजा राणी कसे एकत्र आले, जबरदस्त टर्निंग पॉइंट काय आहे पाहूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. इकडे आपल्याला तर माहिती आहे जयकांत आता पूजाच्या मागावरती आहे आणि तो पूजाला सांगतोय माझ्याशी लग्न कर, माझ्याशी लग्न कर. पण पूजा काही ताकास्तूर लावू देत नाहीये आणि त्यामुळे जयकांत आता युक्ती करतो. जयकांत मनाशी ठरवतो ही अशी नाही ऐकणार, गावात जर का पसरलं ना की आमच्या दोघांचं लफडं आहे तर मात्र हिला लग्न करावंच लागेल असं म्हणत आता इकडे जयकांतने अफवा पसरवले आणि आता पूजासारख्याच एका मुलीसोबत त्यांनी आता रंगेहात गावकऱ्यांच्या समोर पकडलं गेल्याचं नाटक केलंय. आणि त्यानं आता अख्खा गाव पेटून आलेला आहे आणि गावकरी सांगतायत की जयकांत इथला म्हणजे जयकांत सर आहेत ना, ते मोठे असतील लँडलॉर्ड, पण आता ते तुझ्या बहिणीला कृष्णा नाचवतायत. यावरती मग आता इकडे सांगायला लागतंय बायजाबाईला आणि बायजाबाई सुद्धा चिडले, तिला काही कळत नाही. त्यावरती मग आता अर्णव सांगतोय काय, जयकांत असं काहीच करणार नाहीये आणि जर का त्या दोघांचं एकमेकावरती प्रेम असेल पूजाचं आणि त्यांचं, तर त्यांना लग्न करणं भाग आहे आणि मी हे वचन देतो. यावरती गावकरी म्हणतात ठीक आहे, जर का तुम्ही लग्न करणार असाल तर ठीक आहे, पण आमच्या गावच्या पोरीला नुसतं नाचवायचं नाही, कारण काही झालं तरी ती आमच्या गावची शान आहे. यावरती मग आता जयकांतला विचारलं जातं काय तुम्ही या लग्नाला तयार आहात का. कृष्णा सांगते थांबा. गावकरी अक्षरशः जयकांतला मारायला आलेले आहेत प्रेक्षकांनो आणि त्यावेळेला कृष्णा सांगते थांबा जयकांत भाऊजी, तुम्ही सांगा तुम्ही ह्या लग्नाला तयार आहात का. आणि या सगळ्यावरती आता इकडे लगेच जयकांत म्हणतो मी तर तयार आहे. प्रेक्षकांनो, बायजाबाई तर आता चांगलीच गडबडलेली आहे आणि बायजाबाईला माहिती आहे की पूजाला लग्न करायचं आहे ते म्हणजे आता दुष्यंत सोबत. आणि हा सगळा प्रकार तरी काय आहे, बायजाबाई चिडले आणि काय चाललंय काय तुमचं. यावरती पूजा तिकडे आलेली आहे आणि पूजा मी काय हे लग्न करू, मी नाही हे लग्न करणार. मग गावकरी अधिकच चिडलेत आणि काय तिच्या आईला आता जाब विचारतायत, काय तुमची पोरगी म्हणजे आता गावागावात उसाच्या शेतात फिरते आणि त्यानंतर मग आता लग्नाला नकार देते. आम्ही हिच्यासाठी आता चांगलेच धावून आलो आणि जयकांत सरांवरती आम्ही आवाज काढला आणि त्यानंतर तुम्ही असे करताय. असं म्हटल्यावरती बाळजाबाई सांगते काय बोलताय काय तुम्ही, हे उसाच्या शेतामध्ये. आता बाळजाबाईला मोठाच धक्का बसलाय. ही पूजा असली नालायक असेल माहित नाही, दुष्यंतवरती प्रेम करते बोलते आणि जयकांत सोबत फिरते. मग आता इकडे धक्का बसलाय आईला पण आणि ती म्हणते पूजा सांगते नाही मी तिकडे नव्हते. यावरती मग आता इकडे जयकांत सांगायला लागतो कशाला खोटं बोलायचं, सगळं गावकऱ्यांच्या समोर आलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला पर्याय आम्हीच दोघं होतो, आमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे. पण हिला वाटलं की मला त्रास होईल म्हणून ही नाही म्हणते. जयकांतने काय डाव साधलाय आणि ते गावकरी पेटून उठलेत. काय चाललंय तुझं पूजा, हे गावामध्ये अशी थेरं आम्ही चालून घेणार नाही. गावकऱ्यांनी खूपच मोठा गहजब केल्यावरती मग आता पूजावरती हल्ला केलाय. पूजा बाजूला सरकले आणि कृष्णा सांगते मी या दोघांचं लग्न लावून देईन, मी तुम्हाला वचन देते की मी या दोघांचं लग्न लावून देते. आता कृष्णेने हे खरं तर पूजाला गावकऱ्यांपासून वाचवण्यासाठी निर्णय घेतलाय, पण प्रेक्षक सुंठी वाचून खोकला गेलेला आहे आणि का कुणाष्टो कृष्णाच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू आलेलं आहे. आतापर्यंत तिचं आता दुष्यंतवरती प्रेम तर होतच, पण आता ते प्रेम उघडपणे कबूल करण्याची वेळ सुद्धा आलेली आहे. कारण काहीही झालं तरी आता दुष्यंतवरचं प्रेम उघडपणे कबूल केल्यावरती मग मात्र आता पूजाचं टेन्शन नाही. आणि त्यानंतर पूजा सांगते हे काय आहे. जयकांत म्हणतो डाव, आता तुला लग्न करण्यावाचून काही पर्यायच नाहीये, माझ्याशी लग्न तरी कर, नाहीतर आता गावकऱ्यांच्या या सगळ्या ह्याला सामोरे जा. पूजाकडे पर्याय नाहीये. गावकऱ्यांच्या समक्ष हार घालून पूजाचं लग्न झालंय. एकदाची दुष्यंत आणि आता कृष्णा यांच्या आयुष्यातली ही बॅग टोटली निघून गेल्यावरती मग आता कृष्णाला कोणत्याही बाबतीमध्ये अडसर होण्याची गरजच नाहीये. आणि त्यानंतर मग तिने उघडपणे दुष्यंतच्या समोर आपलं प्रेम व्यक्त केलंय आणि ती सांगते की मला माहिती होतं की तुमचं आणि पूजाचं लफडं आहे
आहे, पूजाला तुमच्यावरती प्रेम आहे म्हणून मी माझं प्रेम एक्सप्रेस करत नव्हते, पण माझं पण तुमच्यावरती तितकंच प्रेम आहे. माणूस म्हणून तुम्ही किती चांगले आहात मला माहिती आहे आणि पूजाचं जर का लग्न झाले तर आता मी माझं प्रेम सुद्धा व्यक्त करते आणि आपला संसार सुखाने होण्याची वाट पाहते. आता खऱ्या अर्थाने दोघांच्या संसाराची ढकलगाडी तर सुरू झाली, पण इकडे बाळजाबाई खूपच चिडलेली आहे आणि आता बाळजा वगळत गावकऱ्यांनी जवळजवळ कृष्णेलाच आता इकडे सगळे अधिकार दिलेत आणि गावकरी सांगतात कृष्णा या गावाचा योग्य तो निर्णय घेते. म्हणजे तसं बघायला गेलं तर बाळजाबाई नुसती खुर्चीवरती बसले, पण खुर्चीवरच्या बाळजाबाईला ना कुठचा अधिकार राहिलाय ना काही. इकडे आता सगळे अधिकार कृष्णेकडे आलेले आहेत आणि कृष्णेला भरून आलंय सगळे म्हणजे निर्णय घेण्याचे अधिकार. दुष्यंतसोबत बघितलेलं संसाराचं स्वप्न आणि बाळजाबाईचा आता सगळ्या कारस्थानाचा उलगडा करायचा आहे. मालिका खूप छान वळणावरती झालेली आहे. मालिकांचे असेच अपडेट्स अपकमिंग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.